तुम्हाला प्रत्येकी 3,000 रुपये देतो, फक्त इथं बसून राहा, मतदान करायला कधी जायचं हे मी सांगतो, तुम्हाला लवकरच तुमचा प्रसाद दिला जाईल असं सांगितलं जातंय नांदेड मधल्या धर्माबाद इथल्या मतदारांना. आम्हाला एका मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवलं गेलं. राजेश पाटलांना आम्हाला तिथं डांबलं होतं. हे शब्द आहेत तिथल्या नागरिकांचे आणि मतदारांचे. आता हा सगळा राडा का होतोय हे तुम्हाला माहितच असेल. म्हणजे आज राज्यभरात विविध ठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबादमध्ये एक खळबळजनक प्रकार उघड झालाय. इथं हजारो मतदारांना डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. नेमकं काय हे प्रकरण, हा प्रताप कोणाच्या सांगण्यावरून केला जातोय आणि यावर सध्या काय प्रतिक्रिया येत आहेत, सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे राज्यात उरलेल्या 23 नगर परिषद आणि नगरपंचायतीचं आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी 143 सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात देखील झाली आहे. त्याचबरोबर 5:30 वाजता हे मतदान संपलं देखील. मात्र राज्यातील काही ठिकाणी मतदान पार पडत असताना गोंधळ उडालाय. वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. कुठं राजकीय पक्षांमध्ये राडे झालेला पाहायला मिळतोय, तर कुठं ईव्हीएम मशीनचे घोटाळे देखील पुढे येत आहेत. अशातच आता नांदेड मधल्या धर्माबादमध्ये जवळपास 1 ते 1,500 मतदारांना डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नांदेडमधल्या एका आमदारानं आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी या मतदारांना अन्न पाण्याशिवाय डांबून ठेवला असल्याचा आरोप काही मतदारांकडून करण्यात आला. या सगळ्या घटनेचे काही फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. आज सकाळी मतदान सुरू असताना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी धर्माबाद मधल्या मतदारांना पैशांचं आमिष दाखवलं. प्रत्येक मतासाठी 1,000 रुपये देणार असल्याचं सांगून सगळ्यांना एका मंगल कार्यालयात बोलावलं. काही मतदार महिला तर आदल्या रात्रीपासूनच त्या मंगल कार्यालयात बसून होत्या. इतर मतदारांना बराच वेळ बसवून ठेवल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी नंतर ही रक्कम वाढवत प्रत्येकाला 3,000 रुपये देणार असल्याचं सांगितलं. या ठिकाणी असलेले मतदार बराच वेळ पैसे मिळण्याची वाट बघत होते, मात्र त्यांना पैसे मिळाले नाही. अखेर हा सगळा प्रकार काही मतदारांच्या लक्षात आला आणि त्याच्यामुळे त्या घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी गेटवरून उड्या मारून पळ काढला, तर काही जण कारमध्ये बसून पळून गेले. हे सगळेजण भाजप आमदार राजेश पवारांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप मतदारांनी केलाय. दरम्यान या प्रकारानंतर आता विरोधकांनी देखील चांगलंच तोंडसुख घेतलंय. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजप आमदार आणि त्यांच्या पत्नीवरती चांगलाच निशाणा साधलाय. भाजप आमदार आणि त्यांच्या पत्नीने ज्या प्रकारे धुमाकूळ घातलाय तो लोकशाहीला घातक असल्याचा ते म्हणाले. पायाखालची वायू घसरते तेव्हा माणूस वेगळ्या मार्गाने जातो. दारू मटकेवाल्यांना उभं करून त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदारांच्या पत्नी मतदान केंद्रावर फिरत आहेत आणि हे लोकशाहीला मारक आहे, अशी टीका प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. या सगळ्या प्रकारावरती आता विरोधकांकडून देखील सडकून टीका होताना दिसते. धर्माबादमध्ये नागरिकांना डांबून ठेवल्याचा प्रकार हा लोकशाहीची हत्या असून आमदार आणि आमदारांच्या पत्नीला धर्माबादमधून हद्दपार करण्याचं आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांनी केलं आहे. तर दुसरीकडे अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात भाजपने मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपाखाली शिवसेना आणि भाजपमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली आणि यावेळी गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे त्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर दुसरीकडे अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटांकडून आरोप केला गेला आणि यामुळे या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. अनेक ठिकाणी बोगस मतदान केल्याचा प्रकार देखील उघडकीस आलाय. एका ठिकाणी ईव्हीएम मशीन घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याकडे जे ID कार्ड होतं त्यावरती ना त्याचं नाव होतं ना त्याचा पत्ता होता, ना तो कुठून आलाय याबद्दलची कुठली माहिती होती. गळ्यामध्ये ब्लॅक ID कार्ड अडकवून तो माणूस चक्क ईव्हीएम मशीन घेऊन आला होता. हे सगळे प्रकार ऐकून तुम्हाला देखील चीड आली असेल. म्हणजे लोकशाहीमध्ये मत म्हणजे आपला अधिकार, आपली जबाबदारी आणि आपली शक्ती देखील आहे. एखाद्याला पैशाचं आमिष दाखवून त्या व्यक्तीकडून त्याचा अधिकार विकत घेणं, त्याची जबाबदारी त्याच्याकडून हिरावून घेणं हे उमेदवारांना आणि या राज्यकर्त्यांना कसं पडतं हे त्यांनाच माहीत. आणि जे मत आपली शक्ती आहे, ज्या मताच्या जोरावर आपण योग्य तो उमेदवार निवडून दिला पाहिजे, त्या शक्तीला आपण अक्षरशः विकायला निघतो. हे मतदार राजाला कसं पडतं हे देखील त्यालाच माहीत. बाकी या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.